पुण्याच्या काही दृष्टीहीन कलावंतांनी एक डोळस प्रयोग सादर करतायत। पुणेकरांनी नुकताच रंगभूमीवरच्या या आगळ्या वेगळ्या प्रयोगाचा अनुभव घेतला। पाहूयात त्यातली ही क्षणचित्र। आम्ही जे हे मेघदूत सादर करतोय याचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये 19 प्रतिभाशाली रंगकलाकार काम करतात। ज्या कलाकारांनी कधी रंगभूमी पाहिली नाही, कधी रंगमंचावर काम केलेलं नाही, असे हे 19 कलाकार या संगीत नाटकामध्ये लीलया काम करतायत। याच्यामध्ये एकूण 14 गाणी आहेत। कालिदासाची भूमिका जो करतो, वृद्ध आणि तरुण अशी 2 भूमिका तो करतो, तो अद्वैत मराठे हा पूर्ण अंध आहे आणि त्याशिवाय तो ऑटिस्टिक स्वमग्नही आहे। या नाटकाच्या तालमी जेव्हा सुरू झाल्या तेव्हा त्याच्या स्वतःच्या बोटांवर ताबा नव्हता। तो ताबा आणण्याकरता त्याला मी काही खास व्यायाम प्रकार सांगितले। ते व्यायाम प्रकार केल्यामुळे त्याच्या बोटांवर ताबा आला। राजकवी अमात्य प्रधान नव्हे तर राजा महावर तोंड लपवीत बसलेला हा प्रफुल्ल दुःखी आत्मा मी कालिदास। गंगामाई जिच्या प्रेम स्पर्शाने माझी प्रतिभा बहरत होती, त्या सखीच्या लाडीत हट्टामुळे माझ्याकडून त्या लढवयात ऋतू संहार भुलं गेलं। जिच्या सौंदर्याने मला भोवतालचं सौंदर्य पाहायला शिकवलं, जिने माझी कुरूपता न पाहता माझ्यासारखा एका गुराख्यावर निश्चित प्रेम केलं। स्टेजवरचा एक्सपिरियन्स सांगायचं म्हणजे जेव्हा आम्हाला स्टेज सर्वप्रथम दाखवलं जातं, मुलांना स्टेजचा अंदाज बांधला जातो की किती पावलांवरती कुठे थांबायचं आहे, कशा ठराविक खानाखुणा स्टेजवरती केलेल्या आहेत। त्या माध्यमातून मुलांच्या लक्षात येते की आपल्याला कुठे थांबायचं आहे, कुठे थांबायचं नाही या माध्यमातून। आणि त्याचा अनुभव किंवा स्टेजवरती जाण्यापूर्वी एक 10 ते 15 मिनिटं सर आम्हाला दाखवतात की स्टेज कशा पद्धतीने आहे, त्याची रचना कशी आहे, कोणत्या विंगेतून कोणी जायचंय, त्या गोष्टी आम्हाला सर्वप्रथम सांगितल्या जातात। नाटकामध्ये मी यक्षिणीचा रोल करते आहे आणि हा रोल करणं म्हणजे माझ्यासाठी खूप डिफरंट गेलं, कारण माझी पर्सनॅलिटी एकदम कराटे वगैरे करणं आणि इथून एकदम यक्षिणीच्या रोलमध्ये येणं। प्रतिसाद लोकांचा म्हणजे खूप छान आहे की तुम्ही एवढं मोठं धाडस करताय, कारण आमच्यामध्ये कुठलाही कलाकार असा नाही की ज्यांनी अगोदर खूप नाटकं केली आहेत आणि नाटकं करता करता आले। सगळेजण नवीन आहेत आणि 6 महिने प्रॅक्टिस केल्यानंतर आज आम्ही इथे आलो। आणि याच